हे बघा बटाट्याची आपली साल काढून झालेली आहेत. हे बघा असे बटाटे मॅश करून घ्यायचे. मी हातानेच करते, तुमच्याकडे मॅशर असेल तर तुम्ही त्याने करीत जा. तर हे सगळं आपण आता वाटून घेऊ. मिरच्या, लसूण, अद्रक, मीठ टाकायचं थोडंसं. तर हे बघा आपण हे वाटून घेऊ. आता 2 पळे मी तेल टाकून तेल चांगलं गरम झाले ही मोहरी ते जिरे मोहरी चांगली, हिरवी मिरची टाकली, कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर याच्यात टाकायची जरा ही होती. आणि चांगलं ह्याला परत जेवढी पाहिजे तेवढी टाकू शकतो तुम्ही. ह्यानंतर हे मॅश केलेला बटाटा टाकून द्यायचा. मला आता परतून घ्यायचं. झाला मसाला तयार. काही नाही, साधी सोपी रेसिपी. याच्यासाठी तिने वडापाव तुम्ही बनवायला खूप सोपा आणि पटकन होणार आहे. पण आपल्याला साहित्य बेसन यात चांगलं घ्यायचं असं, आणि जसं लागेल तसं मीठ, थोडंसं सोडा आणि हळद. तर हे बघा त्याच्यासाठी लागणारं मी बेसन बनवून घेतले. वड्याचं चिरा पाडून घेतल्यात. असे सगळ्या मिरच्यांना चिरा. गरम असतानाच असं त्याला बारीक मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे चांगलं मिक्स होतं त्याला. हे अशा पद्धतीने असं बनवा. हे दिसते ना तुम्हाला, अशा पद्धतीने त्याचा मसाला बनवलेला वडाचा. असे पिठात बुडवून घ्यायचे चांगले वडे, ते सोडून असे वडे. तरी असे बनवले तर खूपच छान बनतात वडे, तुम्ही बघू शकता. आणि कोणाला आवडतंय वडापाव त्यांनी खायला या. हे बघा हात काढायचा असतो.